टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावरती फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने महाळुंगे पोलिसांनी काल या दोन आरोपींचा ताबा येरावडे जेलमधून घेतला होता आणि त्यांना काल खेड न्यायालयामध्ये खरं तर उपस्थित करण्यात आलं होतं। आणि आपण ज्या ठिकाणी पाहतो खरं तर हा तो JCB आहे, ज्या JCBच्या माध्यमातून त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की खेड तालुक्यातील निगोज येथील गावचे रहिवासी शेतकरी आहेत प्रशांत येळवंडे यांनी या प्रकरणी खरं तर फिर्याद दाखल केली होती। ज्या पद्धतीने काल खेड न्यायालयामध्ये या दोन्ही मायलेकांना त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यानंतर युक्तिवाद करण्यात आला। त्यानंतर 7 दिवसाची पोलीस कस्टडी आहे ती खरं तर सरकारी वकील यांच्याकडनं मागण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र न्यायालयाने या प्रकरणी 3 दिवसाची पोलीस कोठडी त्या दोन्ही मायलेकांना देण्यात आलेलं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये शशांक हगवणे असतील किंवा लता हगवणे असतील त्या दोघांना सुद्धा सध्या 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे ती देण्यात आलेलं पाहायला मिळतं। आज ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर महाळुंगे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे। आज दुपारच्या सुमारामध्ये ज्या पद्धतीने पाहिलं की हा जो JCB ज्या बँकेचं कर्ज त्याच्यावरती होतं त्याच इंडस बँकेच्या चौकशी सध्या आज खरं तर पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की ह्या बँकेचे जे लीगल डिपार्टमेंट आहे त्यांना हजर राहण्याचे आदेशही या महाळुंगे पोलिसांनी दिलेला आहे। त्यासोबत जे फिर्यादी आहेत प्रशांत येळवंडे, हे प्रशांत येळवंडेसुद्धा यांना या ठिकाणी चौकशीसाठी खरं तर बोलवण्यात आलेलं पाहायला मिळतं। कारण की ज्या पद्धतीने ह्या जो खरेदी विक्रीचा जो व्यवहार झाला तो व्यवहार रजिस्टर झालेला आहे आणि त्याची जी मूळ कागदपत्र आहेत ती शशांक हगवणे यांच्याकडे आहे। मात्र ज्या ठिकाणी जे डॉक्युमेंट करण्यात आलं त्या ठिकाणी कोणती प्रकारची नोंद आहे का याची चौकशी सध्या महाळुंगे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र आज संपूर्ण 2 ते 3 दिवस कालावधी आहे, त्या 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये महाळुंगे पोलीस मात्र या ठिकाणी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरापर्सन नागेशसह मी सुनील देगडे, TV 9 मराठी, महाळुंगे।